आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की मार्केटसारखी भजी घरी का बरं नाही होत. नक्कीच होतात मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की कळेल की मार्केटसारखी सुद्धा क्रंची आणि कुरकुरीत भजी आपण घरी बनवू शकतो एकदम साध्या सोप्या ट्रिकने. ट्रिक कोणती आहे तर तुम्हाला नक्कीच कळेल. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. तर चला, आज आपण बनवणार आहे मूग भजी. तर इथे मूग डाळ घेतली आहे, ज्याला मी 1 पाव मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून सालवालीच मूग डाळ वापरा, त्यामुळे भजी खूप छान बनते. आणि बिना सालीची बिलकुल वापरू नका. सालवाली भजीमधून प्रोटीनसुद्धा पण मिळते, कारण सालमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं. तर याला भिजत ठेवून द्यायचे 1 ते दीड तास. दीड तासामध्ये बघू शकता तुम्ही खूप छान अशी डाळ भिजलेली आहे. तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा भिजू घालू शकता, बट मूग डाळ ही लगेच भिजतं, त्याला जास्त भिजत घालायची गरज नसतं. 2 तास तरी बस झाले त्याला. तर चला, याला साईडने ठेवून देऊया. आता याला लागणारा मसाला रेडी करू. तर इथे मिरची घ्यायची, सोबतच लसूण पाकळ्या घ्यायच्या. लसूण पाकळ्या आधीच मी यामध्ये टाकलेल्या होत्या. आता लसूण पाकळ्या तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरची आणि लसूण पाकळ्या थोडं पाणी घालून छान फेटून घ्यायच्या, म्हणजे मिक्सरमधून काढून घ्यायच्या आणि एका बाउलमध्ये किंवा परातीत कशा पण मध्ये काढून घ्यायच्या. आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता मूग डाळ काढून घ्यायची. मूग डाळमधलं पाणी काढून घ्यायचं, पाणी अजिबात नाही घालायचं. आणि त्याला छान लावून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं. पाणी न घालता आपल्याला काढायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. आणि बघा, बिना पाणी घातल्याने सुद्धा थोडी अशी खरबड डाळ असते ना, अर्धी निघालेली, अर्धी बारीक, अर्धी अशी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. थोडी यामध्ये जाडसुद्धा आहे. तर याच्याला डाळ काढून झालेली आहे. यामध्ये 4 ते 5 कांदे घ्यायचे, ज्याला मी लंबे कापून घेतलेले आहे. सोबतच जिरं घालायचं 2 चम्मच आणि हळद टाकायची. सोबतच हळद तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चम्मच हळद घातली आहे. धने पावडर घालायचं आणि इथे लाल मिर्च पावडर टाकत आहे मी 2 चम्मच. तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची ही जास्त तिखट नसल्यामुळे मी लाल मिर्च पावडर हे टाकलेलं आहे 2 चम्मच. सोबतच कोथिंबीर टाकायचा खूप सारा. आणि यामध्ये 2 चम्मच बेसन घालायचं. बेसन जास्त नाही घालायचं. बेसन जास्त घातल्याने काय होतं ना, बेसन जास्त घातली की भजी एकदम अशी कडक झाल्यासारखी होतं. पण आपल्याला क्रंची आणि कुरकुरीत भजी बनवायची आहे, तर त्यामुळे बेसन थोडं कमीच घ्यायचं. आणि बिना पाणी घालण्याने, म्हणजे पाणी न वापरता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे भजीमध्ये. नाहीतर पाणी घातल्याने काय होतं ना, आपली भजी ही थोडीशी तेलामध्ये टाकल्यानंतर सुटायला लागते. तर त्यामुळे पाणी अजिबात नाही घालायचं. आपण डाळ जरी फेटली ना, म्हणजे मिक्सरमध्ये काढली ना, त्यालासुद्धा आपण पाणी नाही घातलेलं आहे. ऑलरेडी त्यामध्ये पाणी थोडेफार असतेच. तर बघा, आपण त्यामधली जी साल होती ना, ते सुद्धा काढलेली नाही आहे. साली सकट आपल्याला मिक्सरमधून काढायचं आणि छान गरम तेलामध्ये ना, याला हाताने अशी भजी घालून घ्यायची. मी तुम्हाला समोर चम्मचने सुद्धा कशी घालायची ते पण सांगते. छान एका साईडने अशी कुरकुरीत झाली ना, तर त्याला आपण जाळीमधल्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि एक्स्ट्रा ऑइल जे आहे त्याचं ते गळू द्यायचं खाली. आणि त्याचप्रमाणे आपण दुसरीसुद्धा घालून घ्यायची. तर चम्मचने कसे हात न भरवता आपल्याला चम्मचने सुद्धा घालता येतं. बघा, छोटा चम्मच घ्यायचा, जो आपण पोहे खातो तो छोटा स्पून घ्यायचा. त्याने थोडं बॅटर घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायचं. हात न भरवता आपण या पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. जास्त मसाले न वापरता कमी मसाल्यामध्ये क्रंची आणि कुरकुरीत भजी आपण घरच्या घरी कमी मसाल्यामध्ये, कमी तेलामध्ये आपण बनवून रेडी करू शकतो. तुम्ही बघू शकता, अजिबात याला तेल जास्त नाही आहे, कारण तेल जास्त बेसनामुळे थोडं तेल कमीच, मी 2च चम्मच वापरले, त्यामुळे तेल हे कमी शोषलं जातं. तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.